नमस्कार. ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांची आधार पडताळणी व शेत जमिनीची माहिती कशी नमूद करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया. लॉग इन यामध्ये पथकातील कर्मचारी नोंद व गावांची नोंदणी ही तहसीलदार स्तरावर करून पथकातील दोन्ही कर्मचारी यांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन स्क्रीनवर ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांचे युजर नेम व पासवर्ड प्रविष्ट करून प्रवेश करावा. आपण आपला पासवर्ड विसरले असल्यास फॉरगॉट पासवर्ड या लिंकचा वापर करून पुन्हा तयार करता येईल. आधार पडताळणी व जमीन निवडणे यामध्ये शेतकरी उपस्थित झाल्यावर सर्वप्रथम शेतकऱ्यांची आधार पडताळणी व जमीन निवडण्यासाठी फार्मरी केवायसी लँड ऍडिशन हा पर्याय निवडावा. आधार पडताळणी येथे ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्याचा अचूक आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यावर ओटीपी शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक चालू स्थितीत आहे व सोबत आहे याची खात्री करावी. नोट: आधार पडताळणी करतेवेळीस ओटीपी येण्यास अडचण आल्यास पर्यायी मार्ग म्हणून फेस आयडी हे ऍप्लिकेशन वापरून पडताळणी पूर्ण करता येईल. मोबाईल आणि ईमेल आधारची पडताळणी झाल्यानंतर या स्क्रीनवर निर्देशित केले जाईल. येथे ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक शक्यतो आधार संलग्न प्रविष्ट करावा. मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्याला मोबाईल क्रमांकावर पडताळणीसाठी ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी प्रविष्ट करून मोबाईल क्रमांकाची पडताळणी पूर्ण करता येईल. ईमेल आयडी प्रविष्ट करणे ऐच्छिक आहे. ईमेल आयडी प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्याला ईमेल आयडीवर पडताळणीसाठी ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी प्रविष्ट करून ईमेल आयडीची पडताळणी पूर्ण करता येईल. शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती या स्क्रीनवर ग्राम महसूल अधिकारी UIDAI मध्ये नोंदवलेले शेतकऱ्यांचे नाव व माहिती पाहू शकतात. आधारनुसार आयडेंटिफायर नेम म्हणजेच ओळखकर्ता नाव हे वडिलांचे किंवा पतीचे नाव असू शकते. नेम या स्कोर हे शेतकऱ्यांच्या नावाचे इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील साम्यता किती टक्के आहे हे दर्शविते. नेम या स्कोरची टक्केवारी कमी असेल तर अधिकारी मराठीतील नाव सुधारून ते जोडू शकतात. आधार डेटाबेस समजून हे तपशील आपोआप भरले जातात. कोणतीही माहिती नसल्यास ग्राम महसूल अधिकारी आवश्यक असेल तर ती स्वतः भरू शकतात. शेतकऱ्यांचा रहिवासी तपशील या स्क्रीनवर शेतकऱ्याचा राहता पत्ता दाखवला जातो. ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांची उर्वरित कोणतीही माहिती पूर्ण करू शकतात. सदर माहितीमधील पत्ता हा UIDAI मधील नोंदविला असून ही माहिती संबंधितांचा निवासी पत्ता म्हणून साठविला जाणार आहे. शेतकऱ्यांचा राहता पत्ता आणि आधारवरील पत्ता वेगवेगळा असल्यास ग्राम महसूल अधिकारी इन्सर्ट लेटेस्ट ऍड्रेस पर्याय निवडू शकतो आणि नवीन पत्ता प्रविष्ट करू शकतात. भूधारणेचा प्रकार या स्क्रीनवर ओनर हा पर्याय दिसेल. सदर स्क्रीनवर ग्राम महसूल अधिकारी यांनी केवळ नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे. व्यवसाय: ग्राम महसूल अधिकारी यांनी या स्क्रीनवर काही न करता केवळ नेक्स्ट बटनवर क्लिक करावे. ग्राम महसूल अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पडताळणीसाठी पाहण्याची प्रक्रिया. महत्वाचे: ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकार अभिलेख तपासून त्या जोडणे आवश्यक आहे. जमिनी फक्त तेव्हा जोडल्या जाऊ शकतात जर त्या शेतकऱ्याच्या नावाने त्यांच्या सातबाऱ्यावर दर्शविल्या गेल्या असतील. या स्क्रीनवर 3 परिस्थिती आपल्याला दर्शविल्या आहेत ज्या प्रकारे ग्राम महसूल अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या जमिनी बघता व जोडता येतील. आदर्शतः शेतकऱ्यांच्या जमिनी पाहण्याच्या स्क्रीनवर बकेटमधून आपोआप भरल्या जातील. गावातील त्या शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती दर्शविलेल्या स्क्रीनमध्ये दिसेल कारण शेतकऱ्यांच्या जमिनीची अधिकार अभिलेखातील माहिती आपल्या ऍपवर बकेटिंग प्रणालीद्वारे साठवण्यात आली आहे. सदर माहिती ही ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांच्याकडील गाव दफ्तरी असणाऱ्या अधिकार अभिलेखासोबत प्रथम पडताळणी करावी. ज्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या असूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदवलेल्या नाही का याची तपासणी करावी. ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या नसूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदवलेल्या आहेत का याची तपासणी करावी. सर्व जमिनींची पडताळणी: एकदा सर्व जमिनींचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांना व्हेरीफाईड इंडिकेटर येस म्हणून दिसेल. पडताळणीनुसार जमिनी कमी जास्त करण्याची सुविधा खालील प्रमाणे आहे. ग्राम महसूल अधिकारी हे दर्शविलेल्या चेकबॉक्सला आणि क्लिक करून ती जमीन कमी करू शकतात. जमीन जोडण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी फेच लँड डिटेल्स मध्ये जाऊन सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स वर बटनवर क्लिक करावे. ग्राम महसूल अधिकारी यांना सर्वे क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील. ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेकबॉक्स क्लिक करावा आणि नंतर ऍड बटनवर क्लिक करावे लागेल. व्हेरीफाईड इंडिकेटर यस हा इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी आला आहे हे तपासून घ्या. माहिती जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा. जर जमिनीची माहिती आपणहून आली नाही, ग्राम महसूल अधिकारी यांना जर जमिनीची माहिती दिसली नाही तर त्यांनी फेच लँड डिटेल्स या बटनवर क्लिक करावे आणि पुढे दिलेल्या स्टेप्स कराव्यात. बकेटमधून जमिनीचा तपशील कसे मिळवणार? फेच लँड डिटेल्स वर क्लिक केल्यावर ही स्क्रीन दिसेल. यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव ही माहिती ऑटोमॅटिक दर्शविली जाईल. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी सर्वे क्रमांक प्रविष्ट करावा आणि ड्रॉपडाऊन मेनू मधून शेतकऱ्यांचे नाव निवडावे. त्यानंतर शो लँड डिटेल्स या बटनवर क्लिक करावे.
जमीन जोडा. जर शेतकऱ्यांची त्या गावामध्ये एकापेक्षा जास्त जमिनी असतील तर ग्राम महसूल अधिकारी वर दिलेल्या बटनवर क्लिक करून बघू शकतात. सदर माहिती ही ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांच्याकडील गाव दफ्तरी असणाऱ्या अधिकार अभिलेखासोबत प्रथम पडताळणी करावी. ज्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या असूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदविल्या नाहीत का याची तपासणी करावी. ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या नसूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदविलेल्या आहेत का याची तपासणी करावी. ग्राम महसूल अधिकारी यांना जमिनीच्या माहिती स्क्रीनवर वरील बाजूस डावीकडे दिसेल. ग्राम महसूल अधिकारी यांनी पडताळणी करून योग्य त्या जमिनीच्या चेक बॉक्सवर क्लिक करावे. सर्व जमिनीची पडताळणी करून चेक बॉक्सवर क्लिक केल्यावर शेवटी ऍड बटनवर क्लिक करावे. ऍड बटनवर क्लिक केल्यावर आणि निवडलेली जमीन मागील स्क्रीनमधील जमिनीच्या यादीत जोडली जाईल. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी यादीत जोडल्या आहे सुनिश्चित करावे. ऍड बटनवर क्लिक केल्यावर आणि निवडलेली जमीन मागील स्क्रीनमधील जमिनीच्या यादीत जोडली जाईल. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी यादीत जोडल्या आहे हे सुनिश्चित करावे. सर्व जमिनींची पडताळणी. एकदा सर्व जमिनीचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांना व्हेरीफाईड इंडिकेटर येस म्हणून दिसेल. व्हेरीफाईड इंडिकेटर येस हा इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी झाला आहे हे तपासून घ्या. माहिती जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा. ज्या शेतकऱ्याच्या समोर बकेट नाही किंवा अद्यावत बकेट नाही तर काय करावे. जमिनीचे बकेट तयार केल्या गेल्या नाही किंवा अद्यावत नाही तर अशा वेळेस ग्राम महसूल अधिकारी यांनी अधिकार अभिलेखाच्या लाईव्ह डेटामधून जमीन जोडण्यासाठी फेच लँड डिटेल्स या बटनवर क्लिक करावे. अधिकार अभिलेखामधून जमिनीची माहिती कशी मिळवावी. अधिकार अभिलेखामधून जमीन माहिती घेण्यासाठी प्रथम सर्वे क्रमांक 00 टाकावा व शो लँड डिटेल्स यावर क्लिक करावे. याने सर्व जमिनीचा लाईव्ह डेटाबेसला ऍक्सेस उपलब्ध होईल. ग्राम महसूल अधिकारी यांनी सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स बटनवर क्लिक करावे. ग्राम महसूल अधिकारी यांना सर्वे क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील. ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेक बॉक्स क्लिक करावा आणि नंतर ऍड बटनवर क्लिक करावे. जर शेतकऱ्याकडे अनेक जमिनी असतील तर त्याला एक एक करून जोडाव्या लागतील. सर्व जमिनींची पडताळणी. एकदा सर्व जमिनींचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. नंतर ग्राम महसूल अधिकारी यांना व्हेरीफाईड इंडिकेटर येस म्हणून दिसेल. पडताळणीनुसार जमिनी कमी जास्त करण्याची सुविधा खालीलप्रमाणे आहे. ग्राम महसूल अधिकारी हे दर्शवलेल्या चेक बॉक्सला क्लिक करून ती जमीन कमी करू शकतात. जमीन जोडण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी फेच लँड डिटेल्स मध्ये जाऊन सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स बटनवर क्लिक करावे. ग्राम महसूल अधिकारी यांना सर्वे क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील. ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेक बॉक्स क्लिक करावा आणि नंतर ऍड बटनवर क्लिक करावे. व्हेरीफाईड इंडिकेटर येस हा इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी झाला आहे हे तपासून घ्या. माहिती जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा. जोडलेल्या जमिनी कमी करण्यासाठी कारण नमूद करणे. यामध्ये जर शेतकऱ्याची जमीन चुकीची आली असेल अथवा जमीन विकली असेल आणि तो शेतकरी आता त्या जमिनीचा धारक नाही आहे अशा वेळी ग्राम महसूल अधिकारी हे दर्शवलेल्या चेक बॉक्सला आणि क्लिक करून ती जमीन शेतकऱ्यांच्या मालकीमधून कमी करू शकतात. जमीन काढण्यासाठीचे कारण. चेक बॉक्सवर क्लिक केल्यावर हा पॉपअप दिसेल. ड्रॉपडाऊन मधून 2 कारणांपैकी कारण निवडावे आणि येस बटनवर क्लिक करून जतन करावे. अशा प्रकारे ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांची आधार पडताळणी व शेत जमिनीची माहिती नमूद करू शकतात. धन्यवाद.